महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणार सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं उद्धव ठाकरेंचं मत, तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीमध्ये लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम रखडलं, दुसऱ्या टप्प्याच्या कामाला निधी मिळत नसल्यामुळे कामात अडथळा, उद्धव ठाकरे यांचा आरोप। आरोपींवर योग्य कलम लावली नाहीत, आरोपींना वाचवण्यासाठी मंत्री आणि गृह मंत्रालयामधून पोलिसांना फोन, मारहाण प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन, घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करत पोलिसांनी फिर्याद नोंदवली, योग्य ती कलम लावून कारवाई करू, फडणवीसांचं आश्वासन। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार, प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक, सरकारने हल्ला घडवल्याचं म्हणत हल्लेखोरांवर मकोका लावण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांसाठी मला सहानुभूती, चड्डी बनियान गँग सोबत बसून त्यांना युती धर्म पाळावा लागतोय, कोण बुक्का मारतोय, कोण काय करतोय, मात्र फडणवीसांना कारवाई करता येत नाही, आदित्य ठाकरेंनी डिवचलं। चड्डी बनियान गँग कुणाला बोलता, हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला, निलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, सभागृहातच भिडली। प्रवीण दरेकर यांनी सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दाखवला, प्रामाणिक काम करत असतील तर मी कायम पाठीशी, ठाकरेंचा संवाद, तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, प्रामाणिकतेवर प्रश्नच येत नाही, दरेकरांचं भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची ठाकरेंचे वकील सिब्बल यांची मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात, मोदींच्या योजना लागू करा हा पाटलांचा आग्रह स्वागतार्ह, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा, आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा, महामार्गासाठी जमीन घ्या असं म्हणत सातबारा हातात घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरली। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी महाराष्ट्र पिंजून काढणार, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना, तर देवेंद्रजींचे पुण्याकडे विशेष लक्ष, अमृता फडणवीस यांचं भाष्य। सातबारा कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा, आमदार रोहित पाटील हे सुद्धा आंबोडामधील यात्रेमध्ये सहभागी। राज्यभरातील परमिट रूम्स आणि बार आज बंद, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे बंदची हाक।